फ्रेंड्स, मी पहिल्यांदा पंढरपूरला आली आहे आणि 7 तासाच्या प्रवासानंतर पंढरपूरमध्ये येऊन मला खूपच आनंद वाटत आहे. आणि लेट मी शेअर यू आउटफिट ऑफ द डे. मी ऑरेंज कलरचा लखनवी कुर्ता घातला आहे आणि त्याच्याबरोबर डार्क ब्ल्यू कलरची जीन्स घातली आहे, कारण का लांब प्रवास करायचा आहे. कानातले घातले आहेत, मेकअप अजिबात केला नाही आहे, फक्त लिप बाम लावलं आहे, सनस्क्रीम आणि मॉइश्चरायझर, छोटेसे कानातले आणि माझं गोल्डन कलरचं वॉच घातलं आहे. तर चला, सकाळचे 7:15 वाजले आहेत आणि निघायचं आहे आपल्याला. आणि माझ्याबरोबर मी कुठे चालली आहे, थांबा आधी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार मंडळी, व्लॉगची सुरुवात झालेली आहे आणि आपण चाललो आहोत. नाही, हे आज मी तुम्हाला सरप्राईज देणार आहे की मी कुठे चालली आहे. सकाळचे 7:15 वाजता आम्ही घरातनं निघालो आणि आता जस्ट कळव्याला पोचलो आहोत आणि 7:30 वाजलेले आहेत. तर खरा प्रवास हा 7:20ला सुरू झालेला आहे. तर आज पूर्ण ब्लॉग बघा. आणि आज मी माझ्या गुरूंना भेटायला चालली आहे. तर चला, कोणतं ते क्षेत्र आहे, कोणती ती सिटी आहे आणि बाय कार ठाणा ते तुम्ही त्या ठिकाणावर कसे जाऊ शकतात आणि काय काय फूडच्या व्हरायटी तिथे अवेलेबल आहेत, कोणतं फेमस फूड आहे आणि दर्शन कसं होतं आहे, हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये आहे. तर चला, अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा अँड स्टे ट्यून. तो फ्रेंड्स, आपण आधी पुण्याला जाणार आहोत आणि पुण्यावरनं पुढचा प्रवास मी तुमच्याबरोबर शेअर करते. फ्रेंड्स, ठाणा ते एक्सप्रेसवे म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे. तिथे पोचायला आम्हाला आत्ता म्हणजे ट्रॅफिक असतं किंवा रोडची हालत तुम्हाला ठाण्यातल्या माहितीच आहे. तर आम्हाला जवळजवळ 1.5 तास लागतो. पण सकाळी जरा लवकर निघाल्यामुळे आम्ही 7:30ला निघालेलो आणि आत्ता 7:15 होत आले आहेत आणि आम्ही जस्ट 40 to 45 मिनिट्समध्ये ठाणा ते मुंबई पुणे एक्सप्रेसवेला लागलो आहोत. तर चला, पुढचा प्रवास असाच अपडेट करत जाईन. आता तुम्ही म्हणाल की मी एवढ्या डिटेल्स का सांगते, कारण का मी ज्या ठिकाणी आता चालली आहे ना, त्याचे मी यूट्यूबवर भरपूर व्लॉग बघितले. बाय कार मी जाणार आहे म्हणून मी बाय कार म्हणजे रोड जाणार आहे सगळ्यांचे व्लॉग बघितले, पण असे ना डिटेल्समध्ये माहितीच दिली नव्हती. म्हणून हा खास व्लॉग तुमच्यासाठी. पुढे तुम्हाला सगळं सांगतच जाईन आणि आपण कुठे चाललो आहोत तेही तुम्हाला सांगणार आहे. तर स्टे ट्यून. फ्रेंड्स, हे जे ट्रॅफिक दिसतंय ना, तर हा ट्रक बंद पडल्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेला ट्रॅफिक होतं. तर चला, आता पुढे प्रवास सुरू करूया. सो फ्रेंड्स, एक ट्रक बंद पडल्यामुळे किती ट्रॅफिक झालं तुम्ही बघितलं ना. तर चला, तो विषय जाऊन द्या आणि आता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की आपण कुठे चाललो आहोत. फ्रेंड्स, ठाणा ते आधी पंढरपूरला जाणार आहोत आणि पंढरपूरवरनं माझ्या गुरूंचं दर्शन करण्यासाठी आपण अक्कलकोटला जाणार आहोत. तर ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बाय कार ठाणा ते पंढरपूर आणि पंढरपूर ते अक्कलकोट सगळ्या डिटेल्स देणार आहे. तर स्टे ट्यून आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सो फ्रेंड्स, अजून आपण पुणे सिटीला पोचले नाही आहोत आणि आता आहोत आपण लोणावळ्याला. तर पुढे कसा कसा प्रवास करणार आहे आणि कुठे कुठे कोणत्या कोणत्या फेमस गोष्टी आपण बाय कार जाताना करायला हव्यात आणि खायला पाहिजेत, त्या गोष्टी मी सगळ्या ह्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर स्टे ट्यून. फ्रेंड्स, आता आहे सेकंड टोल, देहू रोडचा मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा टोल. तर हा आहे सेकंड टोल जो आम्ही पे करणार आहोत. तर ह्या जर्नीमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर पण करणार आहे की ठाणा ते पंढरपूर आणि पंढरपूर ते अक्कलकोट आपल्याला किती टोल भरावे लागतात बाय कार. मुंबई पुणे एक्सप्रेसवे संपला आहे आणि आपण आता पुण्याला पोचलो आहोत. पुण्याला म्हणजे पुणे सिटीमध्ये पोचणार आहोत आणि तिथून आपण पंढरपूरला जाणार आहोत. फ्रेंड्स, पुणे सिटीचं एक वैशिष्ट्य आहे, खूप सगळ्या 2 व्हीलर इकडनं तिकडनं दिसल्या की समजायचं पुणे आलं. पुणे तिथे काय उणं.
गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आपण पुणा सिटीमध्ये इंटर केलेला आहे. आणि सकाळी निघताना ब्रेकफास्ट नव्हता केला, थोडेसे फ्रूट्स खाल्लेले. तर जाता जाता म्हणजेच ह्या प्रवासामध्ये ठाणा ते पंढरपूरमध्ये आपण लोकल फूड एन्जॉय करणार आहोत. तर चला आधी ब्रेकफास्ट करू आणि मग लंचला थांबू. फ्रेंड्स, पुणा सिटीमध्ये आहोत आणि ट्रॅफिक लागलेलं नाही आहे, कारण का सकाळचे 11:15 वाजलेले आहेत आणि आता जस्ट आम्ही कात्रजला पोचलो आहोत. पण पोटात कावळे ओरडत आहेत आणि ब्रेकफास्ट पण काही जास्त केला नव्हता हॅवी, म्हणून आधी ब्रेकफास्ट करणार आहोत पुण्यामध्ये आणि मग पुढचा प्रवास फ्रेंड्स, तुम्ही माझे व्लॉग बघत असाल तर मी नेहमी तुम्हाला म्हणते की आपण बाय कार जातो तेव्हा आपले रेग्युलर जिथे लोकल फूड असेल त्या ठिकाणी जायचं. तर श्री कोल्हापूर हे आम्हाला जाता जाता एक छान रेस्टॉरंट दिसलं, तर म्हटलं चला जाऊया. चला पुणे आणि सोलापूर मार्गे जाणार आहोत, म्हणून म्हटलं की चला जरा मिसळ खाऊया. आणि हे रेस्टॉरंट त्यातल्या त्यात आम्हाला खूप आवडलं. एक वाड्यासारखं रेस्टॉरंट आहे, तर चला आतमध्ये जाऊन ॲम्बियन्स बघूया. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, ब्रेकफास्ट खूप अर्ली केलेला, तो पण फ्रूट्सचा केलेला, म्हणून आता 11 वाजले आहेत. प्रवास अर्धा झालेला आहे. फ्रेंड्स, झणझणीत तिखट मिसळ मागवली आहे आणि त्याच्याबरोबर दहीही दिलं आहे वाटीत. तुम्ही बघू शकता, ती बघूनच तिखट वाटते, कारण का ना असं खूप प्रवासात कसं थोडंसं असं मळमळतं, काहीतरी तिखट खावं असं वाटतं, म्हणून तिखट झणझणीत मिसळ ऑर्डर केलेली आहे. आणि तुम्ही बघा माझे एक्सप्रेशन. त्याच्याबरोबर सोलकढीही ऑर्डर केलेली, कारण का थोडं ॲसिडिटीसारखं होऊ नये म्हणून, कारण का एक तर मिसळ त्याच्यात प्रवास, तर मग म्हटलं थोडंसं सोलकढी पिहावी. आणि सोलकढी, मिसळ आणि दही हे कॉम्बिनेशन खरंच छान होतं. आणि त्याच्याबरोबर चहा तर पाहिजेच. सोलकढी पूर्ण नाही पियाली, फक्त 2 सिप पियाली, पण माझे बाकीचे फॅमिली मेंबर होते त्यांनी सगळ्यांनी सोलकढी पियाले. आणि मी पिणार आहे मस्त गरम गरम चहा. सो फ्रेंड्स, मिसळ मस्त होती, 10 आउट ऑफ 10, कारण का मस्त तिखट झणझणीत, जसं लिहिलं श्री कोल्हापूर रेस्टॉरंट तसंच कोल्हापूरच्या टेस्टसारखी एकदम झणझणीत मिसळ होती. आणि आता वेळ आली आहे चहाची. मोस्टली मी चहा पियत नाही, पण ह्यांच्याकडे कॉफी नव्हती म्हणून मी चहा घेतली आहे. तो मंडळी, प्रवासाचा अर्धा टप्पा आपण गाठलेला आहे आणि पुणा सिटी सोडलेली आहे. आणि पुणा सिटी सोडण्याच्या आधी मस्त असा ब्रंच केलेला आहे आणि झणझणीत मिसळ खाल्ली आहे, सोलकढी पियालेली आहे, सोलकढी पण पियाले आणि चहा पण पियाले. खूप अप्रतिम होतं. मी तुम्हाला नेहमी सांगते की जेव्हा पण तुम्ही बाय कार जाणार असाल कुठेही, तेव्हा तिकडचं लोकल फूड ट्राय करा. परत मी फूल बोलली, सॉरी, लोकल फूड ट्राय करा आणि त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या चवी अशा मस्त घ्यायला मिळतात. आजची जी मिसळ होती ना फ्रेंड्स, खरंच खूप मस्त होती. ॲक्च्युली पुण्यामध्ये आम्ही श्री कोल्हापुरी मिसळ खाल्ली, जरा वेगळंच वाटतं ना, पण खूप टेस्टला मस्त होती. आणि लोकल फॉर व्होकल. सो फ्रेंड्स, पुण्यापासून निघालो आहात आणि आता पंढरपूरला पोचायला 3 तास आहेत. तर 11:30 झालेले आहेत, 12:30, 1:30, 2:30. तर बघूया आपण 2:30 ते 3 का 2 वाजेपर्यंत पुण्याला पोचतोय. हे मी तुम्हाला का सांगते माहिती आहे का, कारण का रोड खूप चांगले आहेत. मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पुणा ते पंढरपूर रोड खरंच खूप छान आहे आणि देवाच्या दयेने, स्वामींच्या कृपेने आम्हाला ट्रॅफिक मिळालेलं नाही आहे. तर आम्ही होप करतोय की रोड जर असाच चांगला राहिला तर आम्ही 3 तासात नाही तर 2.5 ते 2 तासामध्ये आम्ही पंढरपूरला जाऊ. तर चला तुमच्याबरोबर शेअर करते मस्त असा पुणा ते पंढरपूर रोड.
फ्रेंड्स, पुणा सिटीच्या बाहेर पडल्यावर तुम्हाला एक टोल अजून लागतो, म्हणजे हा आहे खेड शिवापूर टोल प्लाझा. आणि टोटल आपण अजूनपर्यंत 3 टोल भरलेले आहेत. तर चला पुढचा प्रवास. आणि रोड खूप छान आहेत, मध्ये मध्ये गड्डे आहेतच कारण का पाऊस आत्ताच संपला आहे. फ्रेंड्स, पुणा ते पंढरपूरचा रोड आहे तो खूप मस्त आहे. आणि NH48वरनं आपण आता जात आहोत. तर जर तुम्हाला पण बाय कार यायचं असेल आणि तुम्ही विचार करत असेल की रोड कसा आहे, तर खूप मस्त आहे. आणि आज आहे गुरुवार, तर गुरुवारचं तर आज मला कुठेच ट्रॅफिक दिसत नाही आहे. आय डोंट नो अबाउट द सॅटर्डे आणि संडे, पण जर तुम्ही पण बाय कारने येत असाल किंवा तुमची पण इच्छा असेल तर प्लीज नक्की या. आणि जर तुमच्याकडे भरपूर टाईम असेल तर इकडे जवळ प्रति बालाजी आहे आणि प्रति जेजुरी पण आहे. तर तुम्ही जर चांगले तुमच्याकडे 3-4 दिवस असतील तर असं प्रति बालाजी, प्रति जेजुरी असं करत करत तुम्ही पुढे पंढरपूरला जाऊ शकता फ्रेंड्स. आणि पंढरपूरला पण बघण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, पण मी पंढरपूरला जाऊन लगेच अक्कलकोटला जाणार आहे कारण का मला अक्कलकोटला जायचं आहे. तर पण तुमच्याकडे 4-5 दिवस असतील तर ह्या रूटवर भरपूर सगळं काही बघण्यासारखं आहे आणि रोडही मस्त आहे. तर एक तुमची 4-5 दिवसची पिकनिक आरामशीत होऊ शकते आणि तुम्ही पंढरपूरला हॉल्ट करू शकता. तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल, NH48च्या इथून तुम्हाला पंढरपूरसाठी बोर्ड दिसतो, तो मगाशी मी तुम्हाला दाखवला. आणि असं लेफ्ट घ्या. मंडळी, जर तुम्ही बाय कार ठाणा ते पंढरपूर जायचा विचार करत असाल तर प्लीज जा, कारण का तुम्ही बघा रोड किती मस्त आहेत, एक नंबर चकाचक रोड आहेत. आणि ड्राईव्ह करायला पण मजा येते, खूप मजा आणि मस्ती करत तुम्ही ह्या सुंदर रोडवरनं जाऊ शकता. अजून जाताना आम्हाला कुठेच ट्रॅफिक नाही लागलेलं आहे. आम्ही 3 टोल भरलेले आहेत. तर चला पुढे आपल्याला किती टोल भरावे लागणार आहेत ते पण मी तुम्हाला शेअर करणार आहे. सो फ्रेंड्स, मगासपासून हा मी तुम्हाला जो पाण्याचा डॅम दाखवते तो डॅम आहे. त्याच्या आजूबाजूला खूप असे छोटे छोटे हॉटेल्स आहेत आणि खूप सुंदर आहे. रोडच्या बाजूलाच असं पाणी आहे, तुम्ही बघू शकता. आणि छोटे छोटे रेस्टॉरंट आहेत. या डॅमचं नाव आहे वीर डॅम. मंडळी, जाता जाता तुम्हाला आधी लोणंद गाव लागेल आणि त्या लोणंद गावच्या बस स्टॉपवरनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे, म्हणजे तो स्ट्रेट रोड तुम्हाला पंढरपूरकडे जातो. प्रवास सुरूच आहे आणि आता पंढरपूर चक्क 137 म्हणजेच 137 किलोमीटर लांब आहे. तर चला लवकरच पोहोचणार आहोत पंढरपूरला. फ्रेंड्स, लोणंद बस स्थानकानंतर जो स्ट्रेट रोड आहे तो असा मस्त असा रोड आहे. आम्हाला गुगल मॅपवर 2 तास दाखवत आहेत, पण जर असा रोड असेल तर तुम्ही 1.5 तासात पोहोचाल.
ट्रॅफिक नाही, गर्दी नाही, तर 110 120ला ड्राईव्ह करून तुम्ही पटापट पंढरपूरला पोचणार आहात. पण बी सेफ जेव्हा पण जाल तेव्हा. चला आपण पंढरपूरच्या हद्दीत आता पोचलो आहोत. सो फ्रेंड्स, आपण आहोत पुणे पंढरपूर रोडवर आणि आता आलं आहे फलटण. सो फ्रेंड, NH 965 पुणे पंढरपूर रोड, त्याच्यावरनं आपल्याला आता हा असा चौक येतो आणि चौकातनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि इथून पंढरपूर आहे 1 hours 30 minutes. तर चला फ्रेंड्स, आपण ऑन टाईम आहोत. फ्रेंड्स, सकाळी 7:30 वाजता ठाण्याहून प्रवास केला आहे, पण तुम्ही बघू शकता रोड किती सुंदर आहे. मी प्लीज आपल्या सगळ्या कोकणातल्या मंत्र्यांना रिक्वेस्ट करते की प्लीज कोकणातले रोड पण असे करा. मुंबई गोवा मार्ग जो आहे आपला, त्याला पण असा सुंदर बनवा. बघा, सकाळी 7:30 ते आत्ता 1:30 वाजला आहे, तरी प्रवास केला नाही असा वाटतो आहे आणि रोड तर खूप खूप सुंदर आहेत. तर फ्रेंड्स, मी तर तुम्हाला सजेस्ट करीन आणि आपल्या कोकणातल्या मंत्र्यांना, सगळ्या पॉलिटिशियन लोकांना सांगेन प्लीज कोकणातले रोड आणि तसेच आमच्या ठाण्यातले रोड पण मंडळी, मी फर्स्ट टाइम प्लीज, सोलापूर प्लीज. मार्गावर प्रवास करत आहे ठाणे आणि ते तुम्हाला काय पंढरपूर या सांगू की प्रवासात हा हा रोड चौथा एवढा रोड आहे. सुंदर आहे आणि अजिबात खड्डे नाही आहेत. मला असं वाटतं की मी खरंच महाराष्ट्रात प्रवास करत आहे ना, कारण का महाराष्ट्रात तसेच इंडियामध्ये, कारण का मी असा रोड कुठेच पाहिला नाही आहे. फ्रेंड्स, तुम्ही जर प्लॅन करत असाल ठाणे ते पंढरपूर, तर नक्की बाय रोडने जर तुम्हाला यायचं असेल तर खरंच या. खूप सुंदर रोड आहेत, प्रवास केल्यासारखाच वाटत नाही आणि तुम्ही जर सेफ ड्राईव्ह करून 130 140च्या स्पीडला तुम्ही येऊ शकता. पण आम्ही आलो आहोत म्हणून तुम्ही यायलाच पाहिजे असं काही नाही आहे. तर बी सेफ, ड्राईव्ह सेफ करा आणि व्यवस्थित तुम्ही ठाणा ते पंढरपूर एकदम मस्त अशा चकाचक रोडवरनं तुम्ही येऊ शकता. एवढे सुंदर रोड आहेत फ्रेंड्स की खूप मजा आली, कारण का एवढ्या तास गाडीत बसलो आहे असं वाटलंच नाही मला. फ्रेंड्स, सकाळी 6:30 वाजता प्रवास सुरू केलेला आणि आत्ता दुपारचे 2 वाजले आहेत. कंप्लीट 6.5 तासात मी ठाणे ते पंढरपूरला पोचली आहे आणि तुम्हाला एक सांगू फ्रेंड्स की रोड एवढे छान आहेत ना की तुम्हाला प्रवास केल्यासारखंच वाटत नाही. तर तुम्ही पण विचार करत असाल की ठाणे ते पंढरपूर बाय कार जायचं, तर प्लीज नक्की जा. खूप सुंदर रोड आहेत आणि त्यामुळे तुम्ही 6.5-7 तासात ठाणे ते पंढरपूर पोचतात. फ्रेंड्स, तुमच्याबरोबर अजून एक गोष्ट शेअर करायची आहे, ती म्हणजे गुगल बाबा की जय. गुगल मॅप लावला आहे आणि ठाणे ते पंढरपूरचा जो मार्ग आहे, जेव्हा आपण एवढा लांबचा प्रवास बाय कार करत असतो तेव्हा जरा गुगल बाबावर विश्वास ठेवावा की नाही याचा प्रश्न पडतो. पण चंद्रभागा ठाणे ते पंढरपूर येणार निवासस्थान असाल तेव्हा हे जर तुम्हाला दिसलं तर तुम्ही करेक्ट वेला आहे. खूप मोठं बस स्टॉप आहे आणि त्याचं यात्री निवास पण आहे. फ्रेंड्स, पंढरपूर सिटीमध्ये गेल्यावर टेन्शन न घेता गुगल बाबा की जय, तरी मध्ये आधे सगळीकडे बोर्ड लागलेले आहेत, कारण का आपण लांबचा प्रवास करतो. तर तुम्ही म्हणाल एवढ्या डिटेलमध्ये का सांगते, कारण का फ्रेंड्स कधी कधी ना आपण प्रवासात जेव्हा बाय कार जातो तेव्हा खूप चुकायला होतो आणि 8-8, 9-9 तासाचा प्रवास असतो आणि त्यामुळे पुढे जाऊन मागे येणे, मागे येऊन पुढे जाणे ह्याच्यात खूप वेळ जाऊ नये म्हणून मी हा डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला आहे. सो फ्रेंड्स, पार्किंग लॉटमध्ये जायचं, जिथे तुमचा गुगल बाबा स्टॉप होतो इथेच डायरेक्ट कोणालाही विचारा पार्किंग कुठे आहे. तर मंदिराची पार्किंगसाठी इथे 1 तासाचे 100 रुपये दिले जातात आणि तिथे पार्क करा. तिथे वॉशरूम पण आहे, तिथे तुम्ही फ्रेश होऊ शकता. काळोख आहे, घाबरू नका, कारण का हे यात्री निवास आहे आणि त्याचं काम चालू आहे, त्यामुळे थोडासा काळोख दिसत आहे. पार्किंग करून झाल्यावर तुम्ही पार्किंग जिथे होणार आहे त्याचं नाव आहे त्या कॉम्प्लेक्सचं श्री कुका
शिवाजी कॉम्प्लेक्स आहे तिथे तुम्ही पार्किंग करू शकता. फ्रेंड्स, सेफ आहे. तिथे जाऊन तिथे एक काका असतात, त्यांना 100 रुपये दिलेत की तुम्हाला तिथे पार्किंग मिळेल. आणि आता तिथूनच त्या पार्किंगच्या इथून हार्डली 2 मिनिटात तुम्हाला मंदिराजवळ जाता येईल. बाहेरच सिद्धिविनायकाचं मंदिर आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला समोरच माऊलींचं देऊळ आहे. फ्रेंड्स, मी पहिल्यांदा पंढरपूरला आली आहे आणि 7 तासाच्या प्रवासानंतर पंढरपूरमध्ये येऊन मला खूपच आनंद वाटत आहे. आणि पार्किंग लॉटमध्ये गाडी पार्क करून आलोत, कारण का इथे मंदिराच्या परिसरात वाहने सक्त मनाई आहेत. आणि तसंच एका लहान मुलाने मस्त अशी आपल्या माऊलींची मूर्ती साकारली आहे चंदनाने हातावर. फ्रेंड्स, फर्स्ट टाईम आली आहे, पण दुपारचे 2-2:30 वाजलेले आहेत आणि अजिबात गर्दी दिसत नाही आहे. आणि आतमध्ये मला कॅमेरा घेऊन जाता येईल की नाही असं मला वाटत नाही आहे, ते पुढे बघू. फ्रेंड्स, फर्स्ट टाईम पंढरपूरला आली आहे. नेहमी इच्छा असायची की पंढरपूरला जायचं आहे. एकादशी असते, वारी असते, त्यावेळी इतर व्हिडिओ बघते, पण कधीच योगायोग आला नाही की पंढरपूरला जायचा. पण आज आला आहे, तर चला मंदिरात चालली आहे आणि मंदिराच्या बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवते. बाहेर ते दर्शन करून थोडा चप्पल बॅग येतात. मंदिरात मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे मी मोबाईल घेऊन नाही जात आहे. पण आमच्याबरोबर आहे मोबाईल, कारण का आमचं दर्शन VIP होणार आहे. तुम्ही बघू शकता किती रांग लागली आहे आणि आत्ताच थोड्याच वेळात आम्हाला दर्शनासाठी मंदिरात घेऊन जाणार आहेत. तर चला मंदिराचा थोडासा गाभारा शेअर करते. सो फ्रेंड्स, माझं दर्शन झालेलं आहे. 3 वाजता आतमध्ये गेलो आणि 2:15ला बाहेर आलो. खूप छान दर्शन झालं. ऑब्व्हियसली माझं VIP दर्शन झालं, त्यामुळे पटकन 10 मिनिटात दर्शन झालं. पण खूप वर्ष इच्छा होती की पंढरपूरला यायचं. ती इच्छा आज पूर्ण झाली. माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद दिसतो आहे ना, इतका आनंद झाला मला की, आणि खूप छान दर्शन झालं. आणि म्हणजे मंदिराच्या परिसरात मोबाईल कॅमेरा अजिबात अलाउड नाही आहे, म्हणून आम्ही डायरेक्ट मंदिराच्या बाहेर येऊन मी तुमच्याशी बोलत आहे. दर्शन झालं आहे आणि मी घेऊन जाणार आहे तुम्हाला देशपांडे बंधू स्वीट शॉपमध्ये, कारण का इकडचे देशपांडे बंधू स्वीट शॉपचे पेढे आणि गुलकंद बर्फी ही खूप फेमस आहे. तर चला जाऊया. सो फ्रेंड्स, मी देशपांडे स्वीट्स भंडारमध्ये आलेली आहे आणि गुलकंद बर्फी आणि इकडचे कंदी पेढे, फ्रेंड्स, कंदी पेढे इकडचे असतात, ते स्पेशली माऊलींसाठीचे जे प्रसादाचे पेढे आहेत ते असतात. तर गुलकंद बर्फी मी टेस्ट केली,
खूपच मस्त लागते आणि त्याच्यामध्ये म्हणजे गुलकंद खरंच असतो. आणि पेढे बघाल ना, कंदी पेढे, तर ते एकदम छोटे छोटे असतात, खूप म्हणजे मिनी गुलाबजाम कसे असतात तसे ते पेढे होते. मी दोन्हीही वस्तू टेस्ट केल्या आणि प्रसाद म्हणून मी घेतल्या आहेत. पण तुम्ही याल तेव्हा नक्की इथे या आणि गुलकंद बर्फी आणि पेढे, ते बघा कसे छोटे छोटे मिनी पेढे आहेत, तसे पेढे मी टेस्ट केले. पण खरंच इतर गोष्टी नाही, पण पेढे खूप मस्त आहेत. आणि गुलकंद बर्फी जर तुम्ही ओपन कराल तर त्याच्यामध्ये खरा गुलकंद दिसतो आणि त्यामुळे टेस्ट अप्रतिम लागते. देवळाच्या एंट्रीच्या गेटलाच तिथे देशपांडे स्वीट्स आहे. सो फ्रेंड्स, पंढरपूरची अजून एक गोष्ट फेमस आहे, ती आहे भारत भवनची साबुदाणा खिचडी आणि चटणी, आणि त्याच्याबरोबर मिळतो शिरा आणि मलाई. तर शिरा, मलाई आणि साबुदाण्याच्या खिचडीचं मला एवढी आवड नाही आहे, पण त्याच्याबरोबर जी चटणी असते ती सगळे म्हणतात खूप टेस्टी असते. तर चला, शिरा आणि त्याच्याबरोबर रबडी, त्याचं कॉम्बिनेशन कसं वाटतं ते बघूया. देशपांडे स्वीट्स आणि हे भारत भुवन हे जवळपासच मंदिराच्या आहे. जाता जाता सुंदर कोरीव काम असणाऱ्या ह्या मूर्त्या दिसल्या. हे पंढरपूरचं वैशिष्ट्य मला इथे येऊनच कळलं. तर समोरच आहे भारत भुवन. फ्रेंड्स, मंदिरापासून हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर आहे भारत भुवन. एकदम हायफाय रेस्टॉरंट नाही आहे, तर छोटंसं हॉटेल आहे. आणि तिथे बघा आधीच लिहिलं आहे शिरा, मलाई शिरा आणि खिचडी मिळेल. तर चला आपण टेस्ट करूया. ॲम्बियन्स आणि हे खूप साधं आहे. सो फ्रेंड्स, जे मी ऐकलेलं तसं आहे की नाही चेक करूया. फ्रेंड्स, मी आलेली इथे शिरा आणि मलाई खायला. फक्त शिरा आहे, मलाई संपलेली आहे, तर ते मी ऑर्डर केलेलं नाही आहे. त्याऐवजी मी फक्त खिचडी आणि साबुदाण्याची खिचडी आणि चटणी. तर चला, भरपूर लोकांकडनं, फूड ब्लॉगरकडनं मी ऐकलं आहे की साबुदाण्याची खिचडी आणि त्याच्याबरोबरची जी चटणी येते ती खूप छान येते. तर चला बघूया. सो फ्रेंड्स, ही साबुदाण्याची खिचडी आहे आणि त्याच्याबरोबर ही चटणी आहे, ती पातळ आहे अशी. तर टेस्ट करून बघते. फ्रेंड्स, शेंगदाण्याची आमटी आहे, पण ज्यांना गोड आमटी आवडते ना, ती ही आमटी आहे. म्हणजे भरपूर फूड ब्लॉगरकडनं ऐकलं आहे की आमटी खूप छान आहे, पण मला एवढं गोड असं खायची सवय नाही आहे. आणि एवढी शेंगदाण्याची आमटी मीही बनवते, पण ती एवढी गोड नसते. तर मी खिचडीला खूप मार्क देईन, 10पैकी 10. पण जे मी हाईप ऐकलेलं की चटणी खूप सुंदर आहे, खूप टेस्टी आहे, तर तसं काही नाही आहे. तर मी 10पैकी फक्त 5 मार्क देईन. पण खिचडी ठीक आहे. तर मला हे सांगायचं आहे, कधी कधी फूड ब्लॉगर तुम्हाला खूप सांगतात की हे चांगलं आहे, हे ते चांगलं आहे, पण जेवढी ह्या दोन्ही गोष्टींची हाईप केली तेवढी नाही आहे. तिकडच्या वेटरने मला सजेस्ट केलं की तुम्ही वडा कढी खा. तर मी अजूनपर्यंत वडा कढी कधीच खाल्ली नव्हती. पण फ्रेंड्स, खिचडी आणि चटणीपेक्षा मला वडा आणि कढीचं कॉम्बिनेशन अप्रतिम वाटलं. आणि एक बोर्ड बघा, नॉवेल्टी शिवण यंत्रे, किती मस्त बोर्ड आहे ना, आणि किती सुंदर मराठीमध्ये लिहिलेलं आहे. आणि जुनं पारंपरिक म्हणजे पंढरपूरचं हे असं दुकान आहे. फ्रेंड्स, पार्किंग लॉटमध्ये पण हे सुंदर एक मस्त छोटंसं देऊळ आहे गजानन महाराजांचं, पण इतकं सुंदर आणि मोहक आहे. विठू माऊलीचं दर्शन झालं आहे आणि आत्ता जायचं आहे माझ्या गुरूंचं दर्शन घ्यायला अक्कलकोटला. श्री स्वामी समर्थ सिटीमधनं बाहेर पडलो आहोत आणि आत्ता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पंढरपूरची आपली सगळ्यांची आवडती नदी म्हणजे चंद्रभागा नदी.
मंडळी, पंढरपूरमध्ये माऊलीचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी निघाली आहे अक्कलकोटला आणि 4 वाजले आहेत आणि सिटीमधनं म्हणजे पंढरपूर सिटीमधनं मी बाहेर निघाली आहे आणि आता वाजले आहेत 4:15. तर पंढरपूर ते अक्कलकोट हे पूर्ण व्लॉग, पूर्ण डिटेल्स तुम्हाला पार्ट 2 मध्ये कळणार आहे. तर चला, नवीन व्हिडिओ येणार आहे, तो नक्की बघा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर आता मी चालली आहे अक्कलकोटला.